अखेर राज्यातील विधानसभा निवडणुकांचं बिगुल हे वाजलं आहे। विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हळूहळू काउंटडाऊन देखील सुरू झालं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील सगळे नेते मंडळी त्याचबरोबर सगळे पक्ष हे चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र दिसून येत आहे। येत्या महाराष्ट्र राज्यात या विधानसभा निवडणुका दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणार आहेत। तर त्यानंतर पुढील 3 दिवसांनी म्हणजेच 23 नोव्हेंबर 2024 रोजी या विधानसभा निवडणुकांचा निकाल हा लागणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्रीपदी नेमकं कोण विराजमान होणार याबाबतचे देखील दृष्टिकोन याबाबतचा देखील निर्णय हा लवकरच लागेल। परंतु आता या विधानसभा निवडणुकांसाठी सगळे पक्ष ॲक्शन मोडमध्ये आले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर हळूहळू आता प्रत्येक पक्षाच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी देखील जाहीर होऊ लागली आहे। अनेक पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यास सुरुवात देखील केली आहे। परंतु अशातच आता एका मतदारसंघाची जोरदार चर्चा आहे आणि हा मतदारसंघ म्हणजेच मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघ। अर्थात वरळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे हे आहेत। परंतु आता या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांना तोडीस तोड नेमकं कोण असणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलंच आहे। परंतु अशातच काल रात्री नुकतीच एकनाथ शिंदे यांच्या गटाची दुसरी यादी ही समोर आली आहे आणि यामध्ये आलेलं नाव अर्थात हे कोणाचं आहे किंवा याबाबत आता पुढे नेमकं काय होणार या संदर्भातच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा। त्याचसोबत अद्यापही आमच्या टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। नमस्कार, मी गायत्री घुके बोडके टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। विधानसभा निवडणुकांसाठी आता सगळेच पक्ष ॲक्शन मोडमध्ये आले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाची त्यांची यादी निवडणुकांसंदर्भातली उमेदवारांची यादी देखील जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे। एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे। त्याचबरोबर ठाकरे गटाकडून देखील त्यांच्या याद्या या जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र राज्यात अशी काही ठिकाणं आहेत ज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी हे आमने सामने येताना आपल्याला दिसणार आहेत। म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही आमने सामने येताना आपल्याला दिसणार आहेत। तसेच वरळी विधानसभा मतदारसंघाची चर्चा ही सगळीकडेच जोरदार आहे। या मतदारसंघाकडे सगळ्यांचेच लक्ष हे लागले आहे कारण या वरळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे आदित्य ठाकरे आहेत आणि नुकतेच आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघासाठी त्यांचा फॉर्म देखील भरला आहे। त्यामुळे आता पुढे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून नेमकं कोण उभं राहणार अशा चर्चा चालू असतानाच एकनाथ शिंदे यांची दुसरी यादी समोर आली आहे। या दुसऱ्या यादीत जवळपास 20 उमेदवारांची नावं ही घोषित करण्यात आली आहे आणि यामध्ये एक नाव समोर आलं आहे ते म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघाचं। वरळी विधानसभा मतदारसंघासाठी एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा यांचं नाव घोषित केलं आहे। म्हणजे येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरे यांच्या समोर एकनाथ शिंदे गटाकडून मिलिंद देवरा हे आमदार हे निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत। हे फक्त इथपर्यंत संपत नाही तर याच्या पुढे जर का आपण पाहिलं तर वरळी विधानसभा मतदारसंघासाठी फक्त ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे हे आमने सामने नसून याच्यामध्ये आणखीन तिसऱ्या पक्षाने उडी घेतली आहे आणि हा तिसरा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील वरळी विधानसभा मतदारसंघासाठी त्यांचा उमेदवार हा घोषित केला आहे आणि वरळी विधानसभा मतदारसंघासाठी मनसेकडून संदीप देशपांडे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे। तसेच जर का आपण वरळी मतदारसंघाचा विचार केला तर दक्षिण मुंबईतील हा एक मतदारसंघ आहे। त्याचबरोबर शिंदे गटाचे जे मिलिंद देवरा आहेत त्यांनी नुकताच शिंदे गटात म्हणजे शिवसेनेत प्रवेश केला आहे। मिलिंद देवरा हे आधी काँग्रेसमध्ये होते आणि काही कालावधीपूर्वीच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे। अर्थात मिलिंद देवरा हे खासदार होते आणि परंतु आता या वरळी विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी आमदारकीसाठी हा फॉर्म भरला आहे। एकंदरीत वरळीमध्ये मिलिंद देवरा यांचा दबदबा देखील तेवढाच चांगला आहे जेवढा आदित्य ठाकरे यांचा आहे। त्यामुळे आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा हे आमनेसामने येणार आहेत। परंतु त्याचबरोबर वरळी मतदारसंघामध्ये असे काही मराठी नागरिक आहेत ज्यांना जे मनसेसाठी देखील उत्सुक आहेत। त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये संदीप देशपांडे देखील त्यांना चांगलीच चुरशीची लढत देताना दिसून येणार आहेत। एकंदरीत जर का पाहिलं तर वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। शिवसेनेने मिलिंद देवरा यांच्याकडे वरळी विभागाची जबाबदारी दिली आहे।
तर आदित्य ठाकरे 2019च्या विधानसभा निवडणुकीत वरळीतून विजयी झाले होते. आदित्य ठाकरे यांनी वरळीतून अविभाज्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा पराभव केला होता. आदित्य ठाकरे यांना वरळीतून 89,248 मतं मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात असणारे सुरेश माने यांना 21,821 मते मिळाली होती. तर दुसरीकडे जर का पाहिलं तर मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसे पक्षाला मराठी भाषिक जनतेकडून मोठ्या प्रमाणात मतदान हे केलं जाऊ शकतं अशी चर्चा सध्या सगळीकडेच आहे. तर आदित्य ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक जनतेकडून मतदान होऊ शकतं अशी देखील चर्चा सध्या सगळीकडेच होत आहे. परंतु यामुळे कदाचित या मतांचं विभाजन होण्याची देखील दाट शक्यता सध्या वर्तवली जात आहे. आणि आता यामुळेच वरळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता सगळ्यांमध्येच दिसून येत आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की ठरवा. आणि ही तिरंगी लढत याबाबत तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.